आणि म्हणून मी तर तुम्हाला दिवसा रात्री स्वप्नात कधी एकनाथ शिंदे दिसत असे। मोगलांच्या काळात संताजी धनाजी जसा मोगलांच्या घोड्याला दिसायचा तसा एकनाथ शिंदे तुम्हाला पाण्यात बघताय। पण मला किती आरोप करा, किती शिव्या द्या, परंतु हा एकनाथ शिंदेच्या मागे माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी आहेत, तोपर्यंत मला कसली चिंता नाही, कसली चिंता नाही आणि कुठले मी कुणालाही घाबरत नाही। तुम्ही 2-2.5 वर्षापूर्वी पाहिलं, 2-2.5 वर्षापूर्वी पाहिलं, या राज्याने नाही, देशाने नाही, जगातल्या 32 देशांनी त्याची नोंद घेतली। आज इथं आपले सुभाष बने आले, त्याचबरोबर जाधव आले, बाळासाहेब जाधव आणि महाडिक आले, बरोबर। त्यांचं मगाशी तुम्ही स्वागत केलंय आणि राजन साळवी देखील, ते खरं म्हणजे 2.5 वर्षापूर्वीच यायला पाहिजे होते, व ते राहिले तिकडे, जाऊ द्या, योगायोग लागतो। आणि तेही राजन साळवी आणि त्यांचा परिवार देखील शिवसेनेमध्ये आला आणि खऱ्या अर्थाने या कोकणामध्ये एकापेक्षा एक चांगले कार्यकर्ते शिवसेनेमध्ये काय येत आहेत। खऱ्या अर्थाने ज्या पक्षाच्या विचारांनाच वाळवी लागली आहे, तिथं कसा राहील राजन साळवी? तो याला शिवसेनेमध्ये, हे लोक काय येत आहेत त्याचा विचार मी त्यांचं स्वागत करतोय, परंतु मला शिव्या देण्यापेक्षा, माझ्यावर आरोप करण्यापेक्षा हे लोक का तुम्हाला सोडतायत याचा विचार करा, याचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा। म्हणाले आम्ही आता आमचे लोक घेतले तर आम्ही डोकी फोडू। अरे डोकी फोडायला कोण आहे तिकडे? हातात मनगटात ताकद लागते, जोश लागतो। मला आठवत आहे शोले मधला डायलॉग असरानीचा, बोले इधर आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ। रामदास भाई पीछे देखेगा तो कोई नहीं है, कशाला उगाच फुकाच्या बाता मारताय? आणि म्हणून दाढीने तो तुम्हाला अगोदरच कमाल दाखवलेली आहे, होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली तुमची महाराष्ट्र विरोधी आघाडी आणि सुरू झाली विकासाची गाडी। हे या दाढीने तुम्हाला 2.5 वर्षापूर्वी दाखवले। कशाला माझ्या नादाला लागता? मी कुणाच्या नादाला लागत नाही, मी कुणालाही अडवा येत नाही आणि मी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही, तर आरोपाला हा एकनाथ शिंदे कामातून उत्तर देणार, या राज्याचा विकास करणार। आणि माझ्या लाडक्या बहिणींना